मी सारिका माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आहे संकष्टी चतुर्थी। संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पा सगळ्यांच्या सगळ्या मनोकामना आहेत त्या पूर्ण करो। महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो, कारण आरोग्य चांगलं असेल तर आपण इतर सगळ्या गोष्टी करू शकतो। म्हणून पहिला प्रेफरन्स आहे तो आपल्या आरोग्यासाठी असायला हवा। आणि आजचा आपला विषय सुद्धा त्या आरोग्याशी रिलेटेडच आहे। तर चला तर आपण वेळ न घालवता आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर आज मी थायरॉइड बद्दल सांगणार आहे, जे की मला स्वतःला आहे आणि त्याबद्दलचीच माहिती आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मी थायरॉइडमध्ये कसं कंट्रोलमध्ये ठेवते, त्यासाठी मी काय काय पथ्ये पाळते, कोणकोणते योगा करते किंवा इतर कोणत्या औषध वगैरे खाते, याबद्दलची संपूर्ण माहिती आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण भरपूर माहिती आहे। योगासन कशी करायची, काय त्याबद्दल कोणकोणती पथ्ये पाळायची, याबद्दल संपूर्ण जर डिटेल माहिती तुम्हाला द्यायची असेल तर व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण जरी तुम्हाला याचा फायदा होत नसेल किंवा तुम्हाला जरी नसेल तरी इतर कुणाला तरी त्याचा फायदा होऊ शकतो। तुमच्या रिलेटेड जे नातेवाईक आहेत किंवा तुमचे फ्रेंड्स आहेत त्यांना फायदा होऊ शकतो, किंवा कुणाला तरी असला तर तुम्हाला ही माहिती आहे की त्यांच्यासोबत शेअर करता येईल। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर शेअर सुद्धा करा जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल। कसं असतं, कधी कधी डॉक्टरांशी आपण व्यवस्थित बोलू शकत नाही किंवा सगळं जे आपल्याला काही त्रास असतो ते व्यवस्थित न सांगितल्यामुळे आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होत नाही, किंवा डॉक्टर जे हे करतात ते आपण एकमेकांच्या अनुभवातून आपण खूप काही शिकतो। तर मला जो त्रास आहे तो मी इतरांना सांगितलं त्याबद्दल, किंवा त्याबद्दल काही काही मी उपाय करते जर मी सांगितलं तर त्याचा काहीतरी थोडाफार तर त्याला उपयोग होऊ शकतो। एकमेकांच्या जर आपण एकमेकांच्या गोष्टी शेअर केल्या किंवा कुणाच्या एकच आपला आधार असतो परंतु त्याचं काय म्हणतात त्रास असतो ते वेगवेगळा असतो। प्रत्येकाची ते हँडल करण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि ती जर आपल्याला जर माहिती पडली तर आपण चांगल्या प्रकारे ती हँडल करू शकतो, किंवा लवकरात लवकर आपल्या ज्या आजारावर आहे ते कंट्रोल मिळवू शकतो आणि तो पूर्णपणे बरा करू शकतो। यासाठी ज्या गोष्टी शेअर करायच्या असतात म्हणूनच मला वाटलं की आपण सुद्धा याबद्दल आपल्याला जी मला ज्या अनुभव आलेला आहे किंवा मी काय काय करते ते तुमच्याबरोबर शेअर करावं। तर चला तर वेळ न घालता आपण सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपण पाहूया थायरॉइड म्हणजे काय। तर आपल्या गळ्यामध्ये इथे थायरॉइड नावाची ग्रंथी असते। मी इथे साईडला तुम्हाला फोटो आहे तो त्याचा अपलोड करते, दाखवते, तर ते बघा। आणि ते आहे थायरॉइड ग्रंथी आहे, ते थायरॉक्सिन नावाचं द्रव असतं ते सिक्रिशन करते आणि त्या द्रवाचं जर जास्त प्रमाणात सिक्रिशन झालं किंवा त्याचं प्रमाण आहे ते कमी झालं तर आपल्याला थायरॉइडची समस्या निर्माण होते। आता थायरॉइडची समस्या का निर्माण होते, तर आपले हार्मोन असतात ते जर इम्बॅलन्स झाले, त्यात जर काही बिघाड झाला तर आपल्याला ही समस्या निर्माण होते। आता हे कशामुळे होतं, हार्मोनल इम्बॅलन्स कशामुळे होतं, आपण जास्त स्ट्रेस घेतो, जास्त विचार करतो, आपलं वेळी झोपणं, वेळी जेवण खाणं वगैरे यासाठी यामुळे, किंवा आपण जे फास्ट फूड जास्त प्रमाणात खातो त्यामुळे सुद्धा होतं। तर या गोष्टी जर आपण नियंत्रण मिळवलं तर आपल्या सगळे आपलं हार्मोन आहे ते बॅलन्स राहतं आणि इतर कोणत्याही समस्या आपल्याला होत नाही। आता आपण थायरॉइडचे प्रकार बघूया। तर थायरॉइडचे दोन प्रकार आहेत, एक आहे हायपोथायरॉइडिझम आणि दुसरा आहे ते हायपरथायरॉइडिझम। हायपोथायरॉइडिझम म्हणजे कमी आणि हायपरथायरॉइडिझम म्हणजे जास्त झाल्याचं तुम्ही। आता त्याची नॉर्मल रेंज काय आहे, तर 0.4 ते 4 यामध्ये जर तुमचं थायरॉइडचं प्रमाण असेल तर ते तुमचं नॉर्मल रेंजमध्ये आहे, आणि 0.4 जर कमी असेल तर ते तुमचं हायपोथायरॉइडिझम म्हणजे कमी प्रमाण आहे, त्याचं कमी होते, सिक्रेशन आहे ते कमी होते। आणि 4च्या वरती असेल तर ते आहे ते हायपरथायरॉइडिझम म्हणजे ते जास्त प्रमाण होते, तुमचं जे थायरॉइड जी ग्लॅंड आहे तुमची ती जास्त सिक्रेशन करते, प्रमाणापेक्षा जास्त त्याचं हे होते, त्यामुळे ते वाढतं। तर आपण याची लक्षणं बघूया। ज्याला हायपोथायरॉइडिझम आहे त्याचं वजन आहे ते जास्त प्रमाणात वाढतं, श्वास घ्यायला त्रास होतो, बीपी वाढतो, अशा प्रकारची लक्षणं दिसतात। आणि जे ज्यांना हायपरथायरॉइडिझम आहे म्हणजे त्याचं वाढलेलं आहे जास्त प्रमाण, त्याचं वजन कमी होतं आणि इम्युनिटी पॉवर कमी होते। त्याचबरोबर जर महिलांना या समस्या असतील तर त्यांच्या पिरियड्समध्ये प्रॉब्लेम येतात, लेट होतं किंवा ब्लिडिंगमध्ये काहीतरी कमी जास्त प्रमाणात होतं, मध्ये मध्ये मंथली काय म्हणतात की पिरियड येऊन गेल्यानंतर सुद्धा थोडं स्पॉटिंग वगैरे होतं, तर अशा प्रकारच्या समस्या आहेत त्या निर्माण होतात। तर आता यावर आपल्याला उपाय काय करता येऊ शकतो, तर सुरुवातीला जर तुमचं कंट्रोलच्या बाहेर गेला असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या। डॉक्टरांकडून जे मेडिसिन तुम्हाला देतील ते तर तुम्ही चालू ठेवा जोपर्यंत कंट्रोलमध्ये येत नाही तोपर्यंत। आणि त्याबरोबर आपले जे घरगुती उपाय आहेत किंवा जे आपण योगा वगैरे म्हणतो ते सुद्धा आपल्याला त्याच्याबरोबर चालू ठेवत आहे, जेणेकरून मेडिसिन त्याचबरोबर आपलं घरगुती उपाय आणि योगा हे तिन्ही जर तुम्ही व्यवस्थितरित्या केलं तर लवकरात लवकर त्यावर कंट्रोल मिळवण्यास तुम्हाला मदत होईल। तर मेडिसिन तर तुम्हाला चालू ठेवायचंच आहे। आता मेडिसिन कसं खायचं असतं, तर तुमच्या थायरॉइडचं किती प्रमाण आहे त्यानुसार तुम्हाला टॅबलेट देतात, 25 mcg, 50 mcg आणि 75 mcg असं त्याचं प्रमाण आहे। जर थोडंसं वाढलेलं असेल तर 25 mcg देतात, त्यापेक्षा जरा वाढला असेल तर 50 mcg
आणि जर खूपच वाढलं असेल तर 75 mg टॅबलेट तुम्हाला देतात आणि ही टॅबलेट तुम्हाला अनौषधपोटी खायची असते सकाळी. आणि टॅबलेट खाल्ल्यानंतर 45 मिनिटं तुम्हाला काहीही खायचं नसतं, कोणतेही म्हणजे कशाचं सुद्धा सेवन करायचं नाही. 45 मिनिटांनंतर तुम्ही नाश्ता, तुमचं काही जेवण वगैरे असेल ते तुम्ही करू शकता. 45 मिनिटाच्या आत तुम्हाला काही खायचं नसतं. तर मेडिसिन खाताना ही काळजी घ्यायची आहे. आता तुम्हाला कोणते पदार्थ आहेत ते जास्त प्रमाणात खायचे नाही किंवा शक्यतो टाळायचेच आहेत. तर यातल्या 2 भाज्या आहेत ते म्हणजे कोबी आणि फ्लावर, हे 2च भाज्या आहेत ज्या तुम्हाला खायच्या नाहीत. इतर तुम्ही सगळ्या गोष्टी खाऊ शकता. त्याचबरोबर चहा, कॉफी आहे ते तुम्हाला प्रमाण कमी करायचं आहे. जर तुम्ही टाळू शकत असाल तर अवश्य टाळा, पिऊच नका. पण जर तुम्हाला कंट्रोल होत नसेल, प्यावंसं वाटत असेल तर त्याचं प्रमाण आहे ते थोडंसं कमी करा, जेणेकरून तुम्हाला तुमचं थायरॉइड आहे ते कमी होण्यास मदत होईल. तर हे खाण्यापिण्याचं पथ्य झालं. आता आपण योगासनं बघूया. योगासनं आपल्याला कोणकोणती करायची आहेत जेणेकरून आपलं थायरॉइड आहे ते कमी होईल. तर मी तुम्हाला ते व्यवस्थित त्याचं मी कसं कोणकोणते योगा करते ते तुम्हाला दाखवते. त्याचबरोबर मी अगोदर एक माझा मॉर्निंग योगा रुटीन म्हणून एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये कळेल. इथं आता फक्त मी तुम्हाला फोटो टाकते आणि त्याचं नाव सांगते आणि पुढची माहिती देत राहते. त्यानंतर आपण तर पहिलं आपलं योगासन आहे ते आहे सेतुबंधासन. याचं साईडला मी त्याचा फोटो तुम्हाला दाखवते, ते तुम्ही बघा. त्यानंतरचं आपलं योगासन आहे ते मत्स्यासन. त्यानंतरचं आहे ते सर्वांगासन. त्यानंतर आहे हलासन आणि त्यानंतर आहे शेवटी आहे ते तुम्हाला शवासन करायचं आहे 5 मिनिटं. हे जे सगळे योगासन आहे तुम्हाला 5-5 मिनिटं करायचे आहेत. तुम्ही जसं सवय लागेल तुमच्या शरीरात तसं तुम्ही त्याच्याचं टायमिंग वाढवू शकता. सुरुवातीला 5 मिनिटं कंटिन्यूअस होऊ शकणार नाही, कारण आपल्या बॉडी तेवढी फ्लेक्झिबिलिटी नसते आपल्या शरीराला. त्यामुळे तुम्ही हळूहळू ते वाढवू शकता. जसं जसं तुम्हाला जास्त सवय होईल तसं तसं तुम्ही ते थोडं थोडं वाढवू शकता. जितकं तुम्ही छान प्रकारे कराल तितका छान प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळेल. त्यानंतर शवासन झाल्यानंतर तुम्हाला 5-10 मिनिटं मेडिटेशन करायचं आहे. मेडिटेशन इतकं उत्तम आहे की तुमचं काही पूर्ण बॉडी आहे ती रिलॅक्स होते, किंवा तुम्हाला जर स्ट्रेस आला असेल, जास्त तुम्ही टेन्शन घेत असाल तर ते पूर्णपणे बरं होतं. काय म्हणतात की बऱ्यापैकी 50% आपल्या आजारांवर कोणता जर उपाय असेल तर तो फक्त योगा आणि मेडिटेशन आहे. या 2 गोष्टी जर तुम्ही काटेकोरपणे पाळल्या तर तुम्ही कोणत्याही रोगावर कंट्रोल मिळवू शकता किंवा तो पूर्णपणे बरा करू शकता. त्यानंतरचा एक उपाय आहे, आपली इथं नस असते बघा, अंगठ्याच्या इथं खाली, ते जर तुम्हाला असं तुम्ही दाबत राहिला 1-5 मिनिटं तुम्हाला असं दाबायचं आहे, तर यामुळे सुद्धा आपलं थायरॉइड आहे ते कंट्रोलमध्ये होऊ शकतं. याची जी नस आहे ती आपल्या थायरॉइड ग्रंथी आहे त्याची थेट जोडलेली असते, म्हणून आपल्याला ही नस आहे त्याचं तुम्हाला दाबायचं आहे. अंगठ्याने दाबू शकता किंवा तुम्ही या बोटाने जरी दाबलं तरी चालते. प्रत्येक अंगठ्यात इकडे 5 मिनिटं आणि ह्या हाताचे 5 मिनिटं, असं तुम्ही जर 5-5 मिनिटं ह्या नसा दाबल्या तरी सुद्धा तुम्ही थायरॉइडवर कंट्रोल मिळवू शकता. त्याचबरोबर आणखी एक मला मगाशी सांगायचं म्हणजे विसरलं की जे आपलं धन असतात, जर देशी मिळाले तर चांगलं, जर तुम्हाला देशी नाही मिळालं तर तुम्ही इतर बाजारात मिळतात ते सुद्धा वापरू शकता. ते धन आहे ते तुम्हाला रात्री पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत. एक ग्लास किंवा 1 कप पाण्यात जरी भिजत घातली तरी चालेल आणि ते पाणी आहे ते सकाळी तुम्हाला थोडंसं नॉर्मल उकळायचं आहे, ते कोमट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर गाळून ते तुम्हाला सेवन करायचं आहे. असं तुम्ही जर दररोज केलं तर तुम्ही तुमच्या थायरॉइडवर नक्की कंट्रोल मिळवू शकता. म्हणजे बघा, मेडिसिन प्लस घरगुती उपाय हा आपला धन्याचा. त्यानंतर जे कोणकोणती पथ्य भाजीपाला खायचं नाही ते मी तुम्हाला सांगितलेच आहे. त्याचबरोबर योगासन आणि मेडिटेशन या 5 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितरित्या पाळल्या तर तुमचं थायरॉइड आहे ते नक्की कमी होऊ शकतं. हे सगळं माझा अनुभव आहे, मी स्वतः हे करते आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत ते शेअर करते. तर मी या पद्धतीने माझ्या थायरॉइडवर कंट्रोल मिळवलेला आहे. जर तुम्हाला असेल किंवा तुमच्या नातेवाईकांना कुणाला असेल, तुमच्या फ्रेंड्समध्ये जर कुणाला असेल तर ही माहिती त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. त्यांना त्यांचा थोडा तरी फायदा होईलच, नक्की मी 100% सांगते. जास्त नाही तरी थोडा तरी नक्की त्यांचा फायदा होईल. आपल्यामुळे इतरांना जर कोणाला काही प्रॉब्लेम वर त्यांच्या मात करण्यासाठी जर मदत होत असेल तर अवश्य करावी. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर तुम्हाला आवडला तर लाईक